नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 7 नोव्हेंबर 2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपण सर्वांचं स्वागत करते. आज आपण बायो एनर्जेटिक फील्ड म्हणजे काय हे थोडक्यात बघणार आहोत. तंदुरुस्त तर मन दुरुस्त आणि मन दुरुस्त तर तंदुरुस्त. मन म्हणजे काय हे आपण बघितलं, सोचणे की शक्ती. शरीर, हे शरीर कशापासून बनलं आहे हे आज आपण थोडक्यात बघणार आहोत. आपलं शरीर म्हणजे एक विद्युत शक्तीवर चालणारं एखादं यंत्र असल्यासारखं आहे. म्हणजे त्या विद्युत शक्तीवर चालणाऱ्या यंत्रासारखं आहे. शरीरामध्ये असंख्य प्राणवाहक नाड्या आहेत. त्या नाड्यांद्वारा आपल्यातली जी चेतना शक्ती आहे, प्राणशक्ती आहे, ती या नाड्यांद्वारा सर्व शरीरामध्ये एक सुसंगतरित्या सतत वाहत असते, सतत कार्यरत असते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण होत असते. आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी आहेत. स्नायूंच्या पेशी, हाडांच्या पेशी, प्रत्येक अवयवांच्या पेशी आहे. अशा असंख्य पेशींचं जाळं आपल्या शरीरामध्ये आहे. रादर आपलं शरीर हे सेल्सपासूनच बनलेलं आहे. आणि आता इथे महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे काय, की प्रत्येक सेल्स ह्या प्रत्येक सेकंदाला 6 ट्रिलियन ऊर्जा निर्माण करत असतात आणि संदेश पण इतरत्र एकमेकांना देत असतात. आणि ही ऊर्जा कशी निर्माण होते तर विचारांच्या व्हायब्रेशन्समुळे, स्पंदनांमुळे, विचारांच्या आंदोलनांमुळे, भावनांमुळे. आणि त्यामुळे एक प्रकारची बायो इलेक्ट्रिक एनर्जी इथे प्रोड्यूस होते, ऊर्जा निर्माण होते. आणि त्यामुळेच आपल्या शरीराभोवती एक बायो एनर्जेटिक फील्ड तयार होतं. ऑफकोर्स जसे तुमचे विचार तसं तुमचं बायो एनर्जेटिक फील्ड. म्हणजे काय तर तुमचे सकारात्मक विचार असतील तर तुमच्या भोवतालचं जे बायो एनर्जेटिक फील्ड आहे ते सकारात्मक ऊर्जेने भरपूर असेल. तुमचे विचार नकारात्मक असतील तर तुमच्यातली ऊर्जासुद्धा नकारात्मक असेल, म्हणजे निगेटिव्ह एनर्जीने भरलेली असेल. आणि तुमच्या भोवतीचं जे बायो एनर्जेटिक फील्ड आहे ते सुद्धा निगेटिव्ह एनर्जीने भरलेलं असेल. बायो एनर्जेटिक फील्डलाच ऑरा असं म्हटलं गेलं आहे. मराठीमध्ये त्याला आपण तेजोवलय असं म्हणतो. अजून एक इथे आपण लक्षात घ्यायचं आहे की आपलं शरीर कशापासून बनलं आहे तर 5 तत्वांनी बनलेलं आहे. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. आणि ही जी 5 तत्वं आहेत त्याचं जे संतुलन केलं जातं हे बायो इलेक्ट्रिक एनर्जीमुळे या 5 तत्वांचं संतुलन केलं जातं. हे आता आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या 5 तत्वांमध्ये जर का बिघाड झाला म्हणजेच असं लक्षात घ्यायचं आहे की आपल्या ऑर्गन्समध्ये कुठे ना कुठेतरी बिघाड आहे. इथे एक छोटंसं एक्झाम्पल देते, कारण हा जो टॉपिक आहे तो एक मोठा व्हिडिओ होऊ शकतो याचा. आपल्यातले जे सगळ्या सिस्टीम्स आहेत शरीरामधल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल नर्वस सिस्टीम, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स, या प्रत्येक सिस्टीम ही आपली ती त्या तत्वांनी बनलेली आहे. एक एक्झाम्पल सांगते की पृथ्वी तत्वामुळे आपलं हाडं, स्नायू, केस, त्वचा आणि नखं हे बनली गेलेली आहेत. त्यामुळे पृथ्वी तत्वामध्ये जर का आपल्या बिघाड झाला तर आपल्या हाडांमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात, आपल्या स्नायूंमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात, आपल्या केसांमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. जे योगशास्त्र आहे त्याच्यामध्ये 7 चक्र आहेत. अशी चक्र तर खूप अनेक आहेत, पण महत्त्वाची चक्र 7 आहेत. त्यातलं मूलाधार चक्र हे महत्त्वाचं आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्सला. तेच पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. त्याच्यामध्ये जर का बिघाड झाला तर त्या सिस्टीममध्ये आपला बिघाड असतो असं म्हणलं जातं. म्हणजेच काय तर सायन्सने असं प्रूव्ह केलं आहे की आपल्या ऑराद्वारे, म्हणजे आपला जर का ऑरा चेक केला तर आपल्या कुठल्या सिस्टीममध्ये बिघाड झाला आहे हे आपल्याला कळू शकतं. आणि त्याप्रमाणे आपण
ती डायग्नोस्टिक टेस्ट करून आपण त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्यालाच ऑरा डायग्नोस्टिक थेरपी असं म्हणतात. ही कशाद्वारे केली जाते तर कर्लियन फोटोग्राफीद्वारे आपला ऑरा हा चेक केला जातो. बऱ्याच ठिकाणी ही सेंटर्स आहेत, ते आपण गुगलवर सर्च करू शकता, की जेणेकरून आपल्यातील ऑरा कुठे डिफेक्टिव्ह आहे, म्हणजे आपल्या ऑरामध्ये आपल्या शरीरात कुठल्या ठिकाणी बायो एनर्जी आपली जी आहे ती लिकेज होती आहे ते आपल्याला इथे दिसतं आणि त्यातून आपल्याला कळू शकतं की आपल्या कुठल्या ऑर्गनमध्ये डिफेक्ट आहे. सायन्स किती प्रगल्भ झालं आहे बघा, की ज्याच्यामुळे आपल्याला ट्रीटमेंट घेणं हे खूप सोपं होऊन बसलेलं आहे. त्यामुळे असं हे आपलं बायो एनर्जेटिक फील्ड आणि ही जी बायो इलेक्ट्रिक एनर्जी आहे ती आपल्या 5 तत्वांना, म्हणजे 5 तत्वांचं आपल्या संचलन करत असते आणि आपल्यातली जी ऊर्जा आहे ती त्याच्यामुळे मेंटेन होत असते. जर का आपले सकारात्मक विचार असतील तर आपले ऑरा हा पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला असतो, हे आपण आता पाहिलं, आणि नकारात्मक असेल तर नकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. ज्याप्रमाणे असंख्य प्राणवाहक नाड्यांचं जाळं आपल्या शरीरात आहे, त्याचप्रमाणे असंख्य रक्तवाहिन्यांचं जाळंसुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे, की ज्याच्याद्वारे आपल्या शरीरामधनं जे हार्मोन्स सिक्रेट होत असतात ते हॉर्मोन्ससुद्धा आपल्या शरीरामध्ये आपल्यासाठी किती आवश्यक आहेत हे आपण नंतरच्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण काही ज्या आपल्या शरीरातील ज्या ग्रंथी आहेत, फॉर एक्झाम्पल एंडोक्राईन सिस्टीम म्हणतात त्याला, नलिकाविरहित ग्रंथी, त्या काही हार्मोन्स सिक्रेट करतात की जी हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये या रक्तवाहिन्यांद्वारा पसरवली जातात आणि ही जी काय एनर्जी आहे ती एनर्जी ह्याच्यामुळे सुद्धा मेंटेन होते. आपल्याला हॅपी हार्मोन्स, सॅड हार्मोन्स हे माहिती आहेत. सिरोटोनिन, एंडॉर्फिन ही सुद्धा हार्मोन्स, ऑक्सिटोसिन ही हार्मोन्स आपल्याला माहिती आहेत. त्याच्यासाठी नंतर एक व्हिडिओ बनवला जाईल. पण हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की हा हार्मोन्ससुद्धा ही तितकीच आपल्यासाठी आत्ता ही बायो एनर्जेटिक फील्ड पॉझिटिव्ह करण्यासाठी महत्त्वाची आहेत. कारण आपल्यामध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रेट होत असतील तर आपण हॅपी असतो, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. असं हे आपलं बायो एनर्जेटिक फील्ड. हे फील्ड जर का आपल्याला आता पॉझिटिव्ह करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर आपण सतत आणि सतत सकारात्मक विचार करायला पाहिजे, हो की नाही? म्हणजे काय होईल, आपल्यातील बायो इलेक्ट्रिक एनर्जी ही पॉझिटिव्ह राहील आणि आपल्या संपूर्ण शरीरात ती बायो इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे पॉझिटिव्ह ती शरीरात्र पसरली जाईल आणि आपल्यातून एक सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी वातावरणातील 5 तत्वांनासुद्धा मिळेल आणि त्याचबरोबर इतरांना सुद्धा, म्हणजे जी सर्व काही सृष्टीमधील जे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांना ती आपल्याकडून सकारात्मक ऊर्जा मिळेल. आणि मग काय होईल की आपल्या भोवतालचं वातावरणसुद्धा पॉझिटिव्ह बनून जाईल. हा जो काय एक फील आहे तो स्वतः अनुभव घेऊन बघा. आणि त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, तर मेडिटेशन खूप आवश्यक आहे. ती एक क्लिन्सिंग प्रोसेस आहे. ही 5 तत्व, त्या 5 तत्वांना संचलन करणारी ही जी काय बायो इलेक्ट्रिक एनर्जी आहे, की ज्याच्यापासून हे बायो एनर्जेटिक फील्ड म्हणजेच ऑरा, म्हणजेच तेजोवलय हे जे काय तयार होतं आहे ते पॉझिटिव्ह करण्यासाठी आता आपण सकारात्मक विचार करणार आहोत. हे आता आपल्याला नक्कीच समजलं असेल. त्यामुळे आता असे श्रेष्ठ संकल्प करून याची अनुभूती आपण सर्वांनी घ्यायची आहे आणि त्यातून आपल्याला काय अनुभव येतात हे आपण जरूर शेअर करावेत कट्ट्यावर. सो ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे, स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू, धन्यवाद.